अहिल्यानगर शहरापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर नगर सोलापूर महामार्गावर दहिगाव हे गाव आहे. दहिगावला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. एकाच गावामध्ये पूर्वीच्या काळी इब्राहिमपूर आणि दहिगाव अशी दोन गावे अस्तित्वात होती. आता फक्त इब्राहिमपूरच्या पाऊलखुणा शिल्लक आहेत. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या दहिगाव साकत शाखेचा हा फलक इब्राहिमपूरच्या अस्तित्वाच्या खुणा दाखवत आहे. हाकेच्या अंतरावर 2 हनुमान मंदिर असलेले हे एकमेव गाव असावे. तब्बल 900 वर्षांचे प्राचीन हेमंतपंथी श्रीराम मंदिर दहिगावचे वैभव आहे. अहिल्याबाई होळकरांनी श्रीराम मंदिराभोवती दगडी तटबंदी आणि राहण्यासाठी 22 खानी सागवानी इमारत बांधली होती. आजही मजबूत दगडी तटबंदी पाहायला मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात लक्ष्मण, राम, सीता, हनुमान यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. देवस्थानासमोर शेणी मंदिर आहे. धनुर्धारी श्रीराम आणि सीतेची ही 17व्या शतकातील मूर्ती असून भग्न झाल्याने दिनकरराव द्रविड यांनी अहमदनगर वस्तू संग्रहालयाकडे सुपूर्द केली. प्रमाणित मोडी लिपीतील दस्तऐवज आजही ट्रस्टकडे उपलब्ध आहेत. सकाळी सूर्य उगवल्यानंतर थेट सूर्यप्रकाश मंदिरात पोहोचेल अशा प्रकारचे पुरातन बांधकाम या तटबंदीचे असल्याचे दिसून येते. पशुपक्ष्यांच्या निवाऱ्याची सोय व्हावी अशा प्रकारची तटबंदी होती. देवस्थानच्या दक्षिण बाजूस प्राचीन बारव असून आजही गावास या बारवेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. बांधकामासाठी वापरली जाणारी चुना मळणीची घाणी 1991 पर्यंत सुस्थितीत होती. त्याच्याही पाऊलखुणा पाहायला मिळतात. द्रविड घराण्यातील वंश परंपरागत पुजारी आणि विश्वस्त अनंत दिनकरराव द्रविड यांनी मंदिराचे मूळ संस्थापक कृष्णा गोपाळ हंपीकर, कानडे आणि द्रविड घराण्याची माहिती दिली. रामकृष्ण हरी. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीच्या हरीसा दियल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारी जीव वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची एक होणे द्वारकेचे राणे पांडवागरी. मी अनंत दिनकरराव द्रविड दहिगावकर, श्रीराम मंदिराचा वंश परंपरेने मुखचिप ट्रस्टी. खरं तर मंदिराचा इतिहास असा आहे की महादेवजी शिंदे जे होते त्यांचे मुख्य कारभारी गोपाळकृष्ण हंपीकर त्यांनी मध्यभागी हे मंदिर उभारलेलं आहे. गोपाळराव कृष्णराव हंपीकर यांनी मध्यभागी मंदिर उभारून त्यावेळेस या भागाला टेकाडी असं संबोधत होते. अहिल्याबाई होळकर ती टेकाडी उभारल्यावर 10 वर्षांनी पंढरपूरला जाताना इथं आलेले आहेत आणि इथं आल्यावर त्यांनी संपूर्ण मंदिराची पाहणी करून ही तटबंदी अहिल्याबाई होळकरांनी उभारलेली आहे. आणि अहिल्याबाईंना त्या तटबंदीचं संपूर्ण महत्व कळालेलं होतं की प्रभू रामचंद्राचा स्पर्श या भूमीला झालेला आहे. कालांतराने गोपाळराव कृष्णराव हंपीकर यांना एकच कन्या होती. त्यांनी आपला असिस्टंट कारभारी सुब्बाराव कानडे याला ती मुलगी देऊन आपला वंश पुढे चालवला. सुब्बाराव कानडेला सुदैवाने एकच मुलगी झाली, तिचं नाव कामाक्षी. आणि अहिल्याबाई होळकरांच्या दरबारामध्ये श्री सुंदर व्यंकटेश बालय्या द्रविड हे त्यांचे राजगायक होते. पंढरपूरला अहिल्याबाई परत जात असताना इथं थांबलेले आहेत आणि स्वतः सुंदर शास्त्री द्रविड सुब्बाराव कानडे यांची कन्या कामाक्षी हिच्याबरोबर लावून दिलेले. तेव्हापासून द्रविड हे सगळी मंडळी इथं दहिगावात कायमस्वरूपी स्थायिक झालेली. देवाला दिवाबत्ती व्हावी, देवाची व्यवस्था व्हावी या अनुषंगाने होळकर ट्रस्टच्या वतीने तेव्हापासून 17 रुपये आज सगळ्यात 1971 पर्यंत येत होते. त्यानंतर त्यावेळेस 17 एकर जमीन स्वतः अहिल्याबाई होळकरांनी दिवाबत्तीसाठी दिली. कालांतराने सुंदर शास्त्री यांचे चिरंजीव रामशास्त्री बालय्या द्रविड यांनी स्वकर्तृत्वावर आपल्या ब्रिटिश काळामध्ये जवळजवळ सर्वसाधारणपणे 99 एकर 2 अंश ही जमीन संपादित केली. आज मंदिराकडे 108 एकर जमीन आहे. मंदिर ट्रस्टी याची सर्व व्यवस्था पाहतायत. कालांतराने सुंदर व्यंकटेश शास्त्री द्रविड यांचे चिरंजीव शंकर रामचंद्र द्रविड ब्रिटिश काळातले ग्रॅज्युएट झालेले होते. त्यांनी काळाची पावलं ओळखून ब्रिटिश ट्रस्टमध्ये प्रायव्हेट ट्रस्ट होणं याची नोंदणी केली. महाराष्ट्रातला असा जो ट्रस्ट आहे की ज्यावेळेस सहाय्यक धर्मदाय आयुक्त ही संस्था अस्तित्वात नव्हती त्यावेळेस हा ट्रस्ट स्थापन झालेला आहे. कालांतराने तो ट्रस्ट सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडे वर्ग झाला. दिवसेंदिवस इवलसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचत अशी बहरू कळी अशी आला. दिवसेंदिवस मंदिराची प्रगती होती. गावातले सगळे जे आपण मंडळी जे आहेत ते मोठ्या एका दिलाने दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा सण जर कुठला होत असेल तो रामनवमीचा होतो. सगळे एक दिलाने एक विचाराने सुंदर काम करतायत. मी माझ्या लहानपणापासून पाहतोय की गेली आता 40 वर्षापासून हा ज्ञानयज्ञ नामयज्ञ सोहळा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती प्रारंभ होतो
आणि राम जन्मोत्सव झाला की दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. याही वर्षी चांगला प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. 150 जवळपास ज्ञानेश्वरी पारायण वाचक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, शालेय विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत आणि गुण्यागोविंदानं पहाटे काकड्यापासून ज्ञानेश्वरी पारायण, नंतर हरिपाठानंतर हरिकीर्तन आणि हरिकीर्तनानंतर रात्री 7 ते 9 कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाची उत्तम नियोजन ग्रामस्थ आणि सर्व दाते मंडळी करत असतात. की आपल्याला काय व्हायचं की बाबा एक दिवशीय कार्यक्रम व्हायचा, पण एक साधारण 20 ते 25 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह हा जो चालू आहे, यात सुधारणा म्हणजे आता एक अशा पद्धतीने आहे की रोज आमच्या या ठिकाणी 7 ते 9 या वेळेमध्ये हरिकीर्तन होतं आणि कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. तर यात पंचकृषीतील ग्रामस्थ असतील, गावातील ग्रामस्थ असतील, तरुण मंडळ, संयोजक मंडळ यांचा सहभाग अतिशय चांगला उत्स्फूर्तपणे असतो. 20 वर्षापूर्वी अतिशय छोट्याशा याच्यामधून 700 रुपयापासून हा जो श्रीराम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे, आज त्याची व्याप्ती इतकी वाढलेली आहे का 7 लाखापर्यंतचा खर्च या ठिकाणी होतो आणि सर्व धर्मातील लोक जे आहेत ते अतिशय गुण्यागोविंदाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. सगळ्या प्रकारचे मतभेद या ठिकाणी बाजूला ठेवून हा सण एक आमचा गावातील अतिशय वर्षाचा मोठा सण म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. आणि पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. नाममात्र शुल्क दरात देवस्थानचे मंगल कार्यालय मंगलमय सोहळ्यासाठी नागरिकांना उपलब्ध करून दिले जाते, अशी माहिती श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवहरे मस्के यांनी दिली. श्रीराम मंदिर देवस्थान हे पब्लिक ट्रस्ट आहे. या देवस्थानाला आता सध्या 108 एकर जमीन आहे. तसंच आपलं श्रीराम देवस्थानचं मंगल कार्यालय आहे. या ठिकाणी आपण गरीब जनतेचे, श्रीमंताचे एकाच कमी शुल्कामध्ये आपण विवाह संपन्न करतो. तसेच आमचा 9-10 दिवसाचा रामनवमी सप्ताह असतो. या काळात हजारो लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत असतात. तसंच वारकरी संप्रदाय या ठिकाणी मुक्कामी असतो, त्यांची पण आपण सोय सुविधा सगळी करत असतो. ब्युरो रिपोर्ट, सत्यजित महाराष्ट्र, अहिल्यानगर.